नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाधव. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्याच शरीरात एक असा सायलेंट किलर लपला असू शकतो जो कोणताही आवाज न करता तुमच्या जीवावर उठू शकतो? होय, आपण बोलत आहोत तुमच्या किडनीबद्दल. एक डॉक्टर म्हणून मी अनेकदा पाहते की लोक वारंवार येणारा थकवा, पायांवरची सूज किंवा पाठीचं दुखणं साधं समजून दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीराची फिल्ट्रेशन सिस्टम म्हणजेच आपल्या किडन्या शांतपणे आपलं काम करत असतात? पण अडचण अशी आहे की किडनीचा आजार हा एक सायलेंट किलर आहे. जोपर्यंत लक्षणं गंभीर होत नाहीत तोपर्यंत 60 ते 70% किडनी डॅमेज झालेली असते. जगभरात दर 10 पैकी 1 व्यक्ती किडनीच्या कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करत आहे. सर्वात धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे किडनी निकामी होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही वेदना होत नाही. जेव्हा वेदना सुरू होतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 6 सुरुवातीच्या संकेतांबद्दल सांगणार आहे ज्यांना आपण अनेकदा सामान्य समजून दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला यापैकी एकही लक्षण दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. आज आपण फक्त ही 6 लक्षणं वरवर पाहणार नाही, तर एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला हेही समजावून सांगेन की शरीराच्या आत नक्की काय घडतंय ज्यामुळे हे संकेत बाहेर येत आहेत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 3 सुपर ड्रिंक्सबद्दलही सांगेन जे तुमच्या किडनीला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया ते 6 वॉर्निंग सिग्नल्स कोणते आहेत. नंबर 1. शरीराला सूज येणे आणि वॉटर रिटेन्शन. पहिले संकेत म्हणजे एडेमा. आपल्या किडन्या शरीरातील मीठ आणि पाण्याचा समतोल राखतात. जेव्हा किडनीचे नेफ्रॉन्स कमकुवत होतात तेव्हा ते शरीरातील अतिरिक्त सोडियम म्हणजेच मीठ बाहेर फेकू शकत नाहीत. मीठ पाण्याला खेचून घेतं, ज्यामुळे नसांच्या बाहेर पाणी साचू लागतं. सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा जड आणि सुजलेला वाटतो का? तुमचा पायांवर मोज्यांचे वळ खोलवर पडत आहेत का? जर हो, तर हा संकेत आहे की तुमची किडनी अतिरिक्त द्रवपदार्थ बाहेर काढू शकत नाहीये. अनेकदा माझे रुग्ण याला साधारण वजन वाढ समजतात, पण हे खरं तर पाण्याचं वजन आहे. नंबर 2. लघवीच्या रंग, स्वरूप आणि वासात बदल होणे. हे किडनीच्या सर्वात थेट रिपोर्ट कार्ड आहे. जर तुमच्या लघवीत अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा फेस तयार होत असेल आणि तो फ्लश केल्यावरही सहज जात नसेल तर समजून घ्या की तुमची किडनी प्रोटीन गाळू शकत नाहीये. प्रोटीन हे तुमचे स्नायू बनवण्यासाठी आहे, फ्लश करण्यासाठी नाही. जर किडनीचे फिल्टर्स डॅमेज झाले तर रक्तपेशी लघवी वाटे बाहेर पडू लागतात. यामुळे लघवीला गुलाबी किंवा फिक्कट लाल रंग येऊ शकतो. रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे, याला वैद्यकीय भाषेत नॉक्ट्युरिया म्हणतात, जो अनेकदा किडनीच्या आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजचा संकेत असतो. नंबर 3. प्रचंड थकवा आणि ब्रेन फॉग. तुम्ही पायऱ्या चढताना लगेच धाप लागते का? किंवा कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही का? किडनी एक जादुई हार्मोन तयार करते ज्याचं नाव आहे एरिथ्रोपोएटिन. हे हार्मोन हाडांना लाल रक्तपेशी बनवण्याचा आदेश देतं. किडनी आजारी पडली की एरिथ्रोपोएटिन कमी होतं आणि एरिथ्रोपोएटिन कमी झालं की शरीरातील हिमोग्लोबिन कमी होतं. टॉक्सिन ओव्हरलोड. जेव्हा रक्तात युरिया आणि क्रिएटिनिनचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. यालाच ब्रेन फॉग म्हणतात, म्हणजेच नेहमी सुस्ती येणे आणि गोंधळलेली अवस्था असणे. नंबर 4. त्वचेवर रॅशेस आणि असह्य खाज. किडनीच्या आरोग्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो आणि हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही. खनिजांचा असमतोल. निरोगी किडनी रक्तातील फॉस्फरस आणि कॅल्शियमचा समतोल राखते. जेव्हा हा समतोल बिघडतो तेव्हा हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडू लागतं आणि रक्तात खनिजांचा कचरा वाढतो. यामुळे होणारी खाज ही त्वचेच्या वर नाही तर त्वचेच्या आतून जाणवते. रुग्ण आपली त्वचा इतकी खाजवतात की तिथून रक्त येऊ शकतं. जर कोणतंही लोशन काम करत नसेल तर एकदा तुमची किडनी नक्की चेक करून घ्या. नंबर 5. तोंडाची चव बदलणे आणि श्वासाची दुर्गंधी. तुम्हाला जेवताना लोहासारखी चव लागते का? जेव्हा शरीरात युरियाचे प्रमाण खूप वाढते तेव्हा ते लाळेमध्ये मिसळून तुटू लागते आणि अमोनियामध्ये बदलते. यामुळे श्वासामध्ये लघवीसारखा वास येऊ लागतो. किडनीचे टॉक्सिन्स तुमची पचनसंस्था सुस्त करतात, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन वेगाने कमी व्हायला लागतं. नंबर 6. स्नायूंमध्ये पेटे क्रमणे आणि कंबर दुखणे. अनेकदा लोक याला जिमचा थकवा किंवा चुकीच्या पॉश्चरमुळे होणाऱ्या वेदना समजून दुर्लक्ष करतात.
इलेक्ट्रोलाइट असमतोल. शरीरातील कॅल्शियम आणि पोटॅशियमची पातळी घसरल्यामुळे पायांच्या स्नायूंमध्ये तीव्र पेटेक येतात. पॉलिसिस्टिक किडनी डिसीज. जर किडनीमध्ये पाण्याच्या गाठी तयार होत असतील तर पाठीच्या खालच्या भागात किंवा बाजूला तीव्र वेदना जाणवतात. या वेदना किडनीच्या जागेवर दाब पडल्यामुळे होतात. चला काही गैरसमज दूर करूया. गैरसमज 1. किडनी निकामी होणे म्हणजे नेहमीच डायलिसिस करणे. सत्य. एक डॉक्टर म्हणून मी सांगेन की आजाराची सुरुवातीलाच जर ओळख झाली तर औषधांनी आणि योग्य आहाराने याला रिव्हर्स किंवा कंट्रोल केलं जाऊ शकतं. गैरसमज 2. जास्त पाणी पिणे नेहमीच किडनीसाठी चांगलं असतं. सत्य. जर किडनी आधीच डॅमेज असेल तर खूप जास्त पाणी पिण्याने त्यांच्यावरचा ताण वाढू शकतो. त्यामुळे नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला माना. किडनी डिटॉक्स करण्यासाठी 3 सुपर ड्रिंक्स. मी प्रॉमिस केल्याप्रमाणे इथे 3 ड्रिंक्स आहेत जे किडनी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. 1. लिंबू पाणी. यातील सायट्रेट मुतखडा तयार होण्यापासून रोखतं. 2. क्रॅनबेरी ज्यूस. हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन रोखतं, ज्यामुळे किडनीवरचा भार कमी होतो. 3. धने आणि जिऱ्याचे पाणी. हे एक नैसर्गिक डायुरेटिक आहे जे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत करतं. शेवट. किडनीचा आजार रातोरात होत नाही. किडनीचे आरोग्य आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतं. हे अनेक वर्षांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. जर तुमचा ब्लड प्रेशर हाय राहत असेल किंवा तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही हाय रिस्क झोनमध्ये आहात. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर लगेच KFT म्हणजेच किडनी फंक्शन टेस्ट करून घ्या. घाबरू नका. योग्य वेळी निदान आणि पथ्य पाळल्याने किडनीला पुन्हा निरोगी बनवता येतं. पुरेसं पाणी प्या, मीठ कमी खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर्स कधीही घेऊ नका. जर डॉक्टर संगीता जाधव यांनी दिलेली ही माहिती तुम्हाला मौल्यवान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांची तुम्हाला काळजी आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, सुरक्षित रहा.